आज खरं सांगतो तुम्हाला, डोळ्यामध्ये पाणी ओलले आमच्या शेतकरी अवस्था बघून. सरकार आले का शेतकऱ्याच्या पोटी जन्मून का आम्ही चूक केली का? माझा विमाच येईना झाला. 2 वर्ष झाले विमा भरून. मोहे मारून लागला साहेब. डोळ्याला पाणी आले वाहून गेली आणि वाहून गेले साहेब. आता चला आता बघा, ते आमचे मायबाप आहात, आम्हाला तुम्ही पद्धत घ्या साहेब. सोयाबीनला कोंब फुटले होते आणि ती बाई असा टाहो फोडली आम्हाला पाहून. ती म्हणत होती की आता हे कार्ड कसं काढावं, पीक तर तिकडेच गेलं. असं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी धीर सोडलेला आहे आणि हे पाहून शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाणी झालंय, तळवरून आज तळ्याचं पाणी येऊन वरलं पावसाचं पाणी शेतात पीक राहिलं नाही. आणि विमा त्याला 2 वर्ष झालं विमा दिलं नाही. अशी याची आधी सोयाबीन वापरले. आता तुम्ही चला बघा, मालकाचं गुंड्याचं सगळं केलं. आम्ही रोजगार करणारे माणसं, जातीचा मान. मी बाजा वजनाचा माणूस. मी राखीव मतदारसंघातला कार्यकर्ता आहे. आम्हाला 10 सुद्धा पैशाचा इथं राखीव मतदारसंघामध्ये गरीब कार्यकर्त्यांना किंवा आणखी कोणी कार्यकर्त्यांना फायदा झालेला नाही. मजूर हा शेतकऱ्याचा कन्ना आहे. गाडीला 2 चाक असतात, एक मजूर आणि एक शेतकरी. असे गाडीचे 2 चाक आहेत. शासनाला एक विनंती आहे, तुमचा सातबारा कोरा करतो असं सांगितलं, परंतु या निवडणुकीचं भान विसरून त्यांनी शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली नाही. धर्माचे शेतकरी बांधव आहेत की येणाऱ्या काळामध्ये आपली वज्रमुठ, एकीची वज्रमुठ करून या सरकारच्या विरोधात संघर्ष करतील. तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही खरे पत्रकार आहो. तुमचा आवाज मी बातमी ऐकला. तुमची बातमी म्हणजे मोदी सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनाचं हत्यार उपसले. ते म्हणजे इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकरी सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझ्या सोबत आहेत, मारुती पांडे. नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या आणि या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हेच जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. तहसीलदार सुद्धा याच ठिकाणी जळकोट तालुक्याची उपस्थित आहेत. मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. तत्पूर्वी मी शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत, मारुती पांडे हे आपल्यासोबत संवाद साधले. काय नेमक्या भावना आहे साहेब? जळकोट तालुक्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये प्रचंड महापूर आला, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, परंतु सरकारनं 1 कवडीची मदत आम्हाला तात्काळ द्यायला पाहिजे होतं. कुणाही शेतकऱ्याला घराचं नुकसान झालं, शेताचं झालं, जनावरात झालं, 4 माणसं मेले, 1 आत्महत्या केले, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये आले नाहीत. लातूर जिल्ह्यात 2च मतदारसंघ केले. उदगीर जळकोट मध्ये त्यांना वाटलं नाही माझं आम्ही कर्नाटक मधले आहात का, आम्ही काय पाकिस्तान मधले आहोत का शेतकरी? आमचं सगळ्या शेतकऱ्याचा आक्रोश आहे. पालकमंत्री इथं आले नाहीत. शिवेंद्रराजे भोसलेचा आम्ही आदर करतो की बाबा ते महाराज आहेत, त्यांना शिवाजी महाराजाचा वारसा आहे. शेतकऱ्याच्या देटाला सुद्धा जर हात लावायचं नाही, शिवाजी महाराजाची त्या ठिकाणी शिकवण होती. परंतु आज शिवेंद्रराजेने येऊन तात्काळ इथं मोठी मदत मुख्यमंत्र्याकडून आम्हाला मिळून द्यायला पाहिजे होती. त्यांनी मदत मिळून दिली नाही. त्यामुळे मी छाया निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा, केंद्र सरकारचा. अमित शहा मुंबईमध्ये येतात, कार्यक्रम करतात, बॅनरबाजी करतात आणि मराठवाड्यामध्ये पूर्ण मराठवाडा जलमय झालाय. लोक मराल्यात. माझी 25 एकर जमीन गेले, मोटर गेले, वीर गेले. तहसीलदार साहेबांना मी पूर्ण फोटो टाकले, व्हिडिओ टाकले. माझीच नाही, सर्व शेतकऱ्याचं नुकसान भरपाई झाले. सगळ्यालाच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. 8,000 रुपये 8,600 देते महाराष्ट्र सरकार. 87 रुपये गुंठ्याला लाच वाटली पाहिजे. लाच काय किंमत करताय तुम्ही? पंजाबच्या सरकारनं 1 करी 50,000 रुपये दिले. महाराष्ट्र तर राज्य देशामध्ये आर्थिक 1 नंबरचं राज्य आहे. जीएसटी देणाऱ्या केंद्राला सर्वाधिक कर कोण देत आहे? महाराष्ट्र सरकार आणि आमचा शेतकरी देते. त्यामुळे मला विनंती आहे, या ठिकाणी मोदी सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, त्यांनी आता आपलं तिजोरी शेतकऱ्यासाठी खुली केली पाहिजे. आज तुम्हाला उद्घाटन करायला कोटी पैसे आहेत, 50 कोटी आमदाराला द्यायला पैसे आहेत, 10 कोटी मंत्र्याला 20 कोटीच्या गाड्या घेऊन लाव आणि आमचा शेतकरी मेला तर त्याला म्हणता तुम्ही
8,600 घे. अहो आमचं 8,600 मध्ये ते काढणं सुद्धा होणार ते उत्पन्न तर गेलं साहेब. आज खरं सांगतो तुम्हाला, डोळ्यामध्ये पाणी येऊन आमच्या शेतकरी अवस्था बघून चर 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 करायला का शेतकऱ्याच्या पोटी जन्मून का आम्ही चूक केली का? हरामखोरांनी त्या ठिकाणी मंत्रालयापासून चुकीचे अधिकाऱ्यांनी धोरण ठरवले. 8,600 मध्ये नुकसान भरपाई निकष लावले. 47,000 रुपये हेक्टरी खरडून गेले निकष होते. राज्य सरकारचा GR आहे ते, त्याच्यामध्ये कमी केलं हो राज्य सरकार. म्हणजे कशामध्ये कमी करावं? मग तुमचं अनुदान कमी करा ना, तुमच्या पगारी कमी करा, तुमचे भत्ते कमी करा. अधिकाऱ्यांना 3-3 लाख पगारी काय गरज आहे? 50,000 1 लाख पगार बकत झाली. मला एकच म्हणायचे आहे साहेब, शिवाजीराव गायकवाड साहेब, तुम्ही तुमचा आवाज बहुजनांचा हे चॅनलच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, आमदार साहेबाला सुद्धा माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. हो काय काल पूर्ण तालुका आमच्या पाण्यामध्ये होता, लोक मरत होते, रस्ते बंद होते. कृषी बाजार समिती, शाली, हर, फेटे, सत्कार, अहो थोडं तर मनाला लाजा. त्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय. सभापती उपसभापती मार्केट कमिटीचे इतका हार घालून घेऊन फोटो टाकता तुम्ही. लाजा वाटत नाही तुम्हाला? हरामखोरांनो, तुम्ही आमच्या मतावर निवडून आला आणि तुम्ही आमच्या जखमीवर मीठ टाकता, सत्काराचे कार्यक्रम घेता. आज शेतकरी सगळा रस्ता बंद आहे. माझा निषेध करतो मी. आकर्षित आधारसंघ जळकोटनं शेतकऱ्याला 5-10 लाखाची मदत मुख्यमंत्री फंडात द्यायला पाहिजे. तुम्ही स्वतः हार घालून घेता. पाण्याची मला सांगा, इथल्या या शासनानं तुमच्या मागणीकडे जर यापुढेही जर लक्ष नाही दिलं तर पुढची काय भूमिका असणार? आमची मी आज सर्व शेतकरी बांधवाला आमचं ठरलंय 15 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, गुरं ढोर ट्रॅक्टर, आमचे बैलगाड्या, शेतकरी, आमच्या महिलासह, आमच्या आई बहिणीसह आम्ही सगळे शेतकरी तरुण आणि तहसीलवर मोठा मोर्चा काढणार आणि तहसीलवर आम्ही ठिय्या आंदोलन करणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, नाहीतर तहसीलला आत्मदान करणार. संपूर्ण कर्जमाफी, दुष्काळ जाहीर, न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पडत्या पावसामधलं हे दृश्य पाहताय. लातूरच्या जळकोट तालुक्यातील मुखेड शिरूर ताजबंद रोडवर असलेलं वांजरवाडा या गावामध्ये अतिशय तळमळीने शेतकरी रस्त्यावरती आलेले आहेत. वयस्कर शेतकरी माझ्यासोबत आलेले आहेत. वय अंदाजे 90च्या आसपासचा आहे. काका नाव काय तुमचं? माणिक वाघमारे आहे. बरं, काय मागणी करायची सरकारकडे? सरकार माझा विमाच येईना झाला. 2 वर्ष झाले विमा भरून. मोहे मारून लागला साहेब, डोळ्याला पाणी वाहून गेली आणि वाहून गेले साहेब. आता चला आता बघा, आता चला बघा. आणखी काय शेतकरी माझ्यासोबत बोलण्यासाठी काय नाव काय सांगा? कसला शेतवर आमचे सोयाबीन होऊन गेलं आहे, मूग उडीद सगळं होऊन गेलं आहे. पावसाळा उद्ध्वस्त झालेला आहे. आम्हाला 50,000 हेक्टरी विमा मिळाला पाहिजे. आमची कर्ज माफी झाली पाहिजे. साहेब एवढी विनंती न तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्ही शेतकरी एकदम आमची हाड एकदम दुःखाची झाली आहे. आम्हाला शेतकरी एकदम हळहळ झालेले आहात. तुम्ही सरकार जे आहे ते आमचे मायबाप आहात. आम्हाला तुम्ही पदक घ्या साहेब, काही करा, आमचा एवढा सहकार्य करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही लातूर जिल्ह्याचा दौरा केला म्हणून मोठमोठ्याने सांगत आहात, मात्र जळकोट तालुका हा लातूर जिल्ह्यामध्ये नाही आहे का, असा इथल्या शेतकऱ्यांनी सवाल तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. निश्चितच या घटनेची दखल तुम्ही घ्याल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी माझ्या सोबत उपस्थित आहेत. काय भावना आहे? काय आहे, आम्ही गेल्या 1 महिना झाला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तर आम्ही गेल्या मंगळवारी गेल्या जिल्हा परिषद सर्कलच्या पूर्ण भागामध्ये दौरा केला. असं फिरत अक्षरशः मुगाला कोमारे फुटले, अक्षरशः उडीद वाहून गेला. एका डोंगगावच्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो, तिथं सोयाबीन मध्ये अक्षरशः 1 फूट पूर्ण शिवारात पाणी होतं. त्या सोयाबीनला कोंब फुटले होते आणि ती बाई असा टाहो फोडली आम्हाला पाहून. ती म्हणत होती की आता हे कार्ड कसं काढावं, पीक तर तिकडेच गेलं. असं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी धीर सोडलेला आहे आणि हे पाहून शेतकरी आत्महत्या करत आहेत. केरळला एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही गेलो तर तिथं
पूर्ण त्याच्या शहरामध्ये 1.5 एकर जमीन आहे, 1.5 एकर मध्ये पाणी साचलं. त्यांनी ती पाणी पाहून संध्याकाळी आत्महत्या केली, फाशी घेतली झाडाला. थोडस त्याला कर्ज होतं, ते कर्जबाजारीपणा आणि हे पीक वाहून गेलं, त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अंतिम दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर गाव सगळं जमलं. कुठल्या शहरामध्ये पीक रास करेल अशी परिस्थिती नाही, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर ह्या नुकसानीची दखल ह्या महाराष्ट्र शासनाने घ्यावी, या देवेंद्र फडणवीसने घ्यावी. प्रशासनाने या ठिकाणी आता आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे इथले स्थानिक आमदार आणि सभापती एवढा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं मिली, पुराच्या पाण्यामध्ये माणसं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या. आणि काल मार्केट कमिटीने उद्घाटनाच्या निमित्ताने इथल्या आमदाराचा सत्कार ठेवला आणि हळद शालिका घालून घेतली. हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आपल्यासाठी आहे. इकडे शेतकरी मरत आहेत, इकडे टाहो फोडत आहे शेतकरी. महिला भगिनी सुद्धा आपला शेतीकडे पाहून हमलाटा फोडत आहेत. आणि इथल्या प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्याला याची शरम वाटत नाही. म्हणून या प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी या जळकोट तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन मोठा 50,000 रुपये पॅकेज शेतकरी देण्यात यावं, अशी या प्रसार माध्यमाच्या या मोर्चाच्या माध्यमातून मी विनंती करतो. आणखी काही माझ्यासोबत या ठिकाणी आजोबा आलेले आहेत. आजोबा काय नाव आहे? रमेश संपतराव डोकरे, बरं, गाव जगलपूर. बरं, काय मागणी आहे तुमची? आमच्या शेतात पाणी झालंय, तळावरून आहे, तळ्याचं पाणी येऊन वरलं पावसाचं पाणी शेतात पीक राहिलं नाही. आणि विमा त्याला 2 वर्ष झालं विमा दिला नाही. त्या वर्षी बरोबर वापस करणार म्हण असं मंत्र्याचं म्हणणं आहे. आमच्या गावाला कोणता तलाठी कागद घेईना, काही घेईना, कुणी काही देत नाही. मागितलं तर ते कागद काना लिहून आला, म्हणजे कसं लिहून आला आम्हाला देवायची ना. आता आपण काय करा, फाशी यायची आणि सोयाबीन वापल्या. आता तुम्ही चला बघा, वास्तविक परिस्थिती आहे. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून 4 दिवसापासून आम्ही प्रत्येक तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतोय. अजूनही काही माझ्यासोबत शेतकरी आहेत. काय नाव आहे आणि काय सांगायचं आहे? साहेब भाजाबाजी तुम्ही जास्त मानाव. आता आम्ही काय का आम्हाला काहीतरी भेटावं, आम्हाला शेत नाही पाहिजे, शेतमजुराला काय खावं आम्ही? मालकाचं कुंड्याचं सगळं गेलं. आम्ही रोजगार करणारे माणसं, मी जातीचा मान, मी भाजाबाजीचा माणूस. आता आम्ही काय करू? पर्याय काय आम्हाला? काय तरी आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला देईल तेव्हा आम्हाला भेटल. तुमच्या शेतातलं काम करते आम्ही, तो आम्हाला खायला मिळते. 100% शेतकऱ्यांचा समावेश असलेला हा मोर्चा लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील अनेक शेतकरी माझ्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. काय त्यांच्या वेदना आहेत हे सरकारपर्यंत पोहोचविण्याचं माझं काम आहे. काय नेमक्या भावना आहेत? साहेब, गायकवाड साहेब, हा मतदारसंघ राखीव आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये इथं राखीव माणसाची काय अवस्था आहे इथल्या आमदारांनी ते जाणून घेतलं पाहिजे. कसं आहे, इथं शेतीवर अवलंबून बसणारे, आता सांगितल्याप्रमाणे शेतीवर अवलंबून 1 महिना झालं शेतीमध्ये आज प्रचंड प्रमाणात पाणी आहे. शेतकऱ्याची ती अवस्था आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये डुकराचा सुळसुळाट आहे, हरणाचा सुळसुळाट आहे, तिथून ते आणखी वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, त्याची तर अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे. आणि त्याच्या शेतावर जे अवलंबून आहे ते मजूर माणसं, त्याची अवस्था काय असेल? इथं हा मतदारसंघ राखीव आहे. मी राखीव मतदारसंघातला कार्यकर्ता आहे. आम्हाला 10 सुद्धा पैशाचा इथं राखीव मतदारसंघामध्ये गरीब कार्यकर्त्यांना किंवा आणखी कोणत्याही कार्यकर्त्यांना फायदा झालेला नाही. इथं सर्व मोठ्या माणसांचं धनदांडग्याची सगळं चलती आहे. गरीब माणसाबद्दल इथं कोणी कळवळा बोलला जात नाही. आणि आपण ह्या तुमच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाला, इथल्या प्रशासनाला आपण ही माहिती आपण पोहोचावं, एवढीच या ठिकाणी मजुराला सुद्धा आपण कुठल्या माध्यमातून आपण अनुदान देण्यासाठी आपण शासनाला प्रयत्न करावं, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. हॅलो, मी वाल्मिक कांबळे वळसंगी. मी मजुराबद्दल 2 प्रश्न मांडणार आहे साहेब. मजुराच्या कित्येक जणांना आत्महत्या केल्या, त्याला खायला नाही, त्याला राहायला घर नाही. या माणसाला सुद्धा मदत शासनानं करावं. पांडे साहेबांना मी अशी विनंती करतो की पांडे साहेबांना मंत्रालयात जाऊन या मजुराबद्दल पैसे मांडावं आणि त्यांना आयुष्य चांगल्या प्रकारे लाभावं, ही अशी मी विनंती करतो पांडे साहेबाला की मजुराबद्दल तुम्ही मांडावं. ही मी माझ्या तळमळीनं करतो. कुणी विचार केला नाही मजुराचा शेताचा विचार. बरी शेतकरी हा मजूर हा शेतकऱ्याचा कन्ना आहे. गाडीला 2 चाक असतात, एक मजूर आणि एक शेतकरी, असे गाडीचे 2 चाक आहेत. म्हणून ह्या मजुराला
सुद्धा शासनानं पैसे दिले पाहिजे, मी असे नम्रपणे सांगतो. मी अनेक ठिकाणी आंदोलनाचं कव्हरेज करायला गेलो, मात्र तिथले शेतकरी मी काय बोलू तुमच्या पुढे असं म्हणत होते. मात्र जळकोट तालुक्यातले जे शेतकरी आहेत बोलण्यासाठी उत्सुकता, त्यांची तत्परता दाखवित आहेत. आणखी माझ्यासोबत काय शेतकरी, काय नेमक्या भावना आहेत? मी संभाजी मोरे डोमगावचा आहे. साहेब, शासनाला एक विनंती आहे, KYC काय गरज आहे? किती वेळेस KYC करायची शेतकऱ्याने? किती वेळेस? प्रत्येक वेळेस द्यायचे 250 रुपये, KYC करायची 500 रुपये घाला. शेतकरी दिवसभर जा ऑनलाईनला थांब, नेट चालू लागले की घरला ये, दुसऱ्या दिवशी परत जा. काय गरज आहे? द्यायला 200-300 रुपये. आणि सर्वात महत्वाचा विषय ई पीक पाहणी, याच्यावर शासनाचं नियोजन पाहिजे ना. कर्मचारी शासनात त्यांनी पाठवा. ई पीक पाहणी सर्वसामान्य शेतकऱ्याला करता येतं का? प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, त्यामुळे शासनाने मोबाईलची व्यवस्था करावी द्यायला शेतकऱ्याला. काय यापासून कोणीच बोलत तयार नाही. सध्या शेतकऱ्यांची जर परिस्थिती जर बघितली तर आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. अशीच परिस्थिती फक्त जळकोट तालुक्यातली नाही तर संबंध मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि जळकोट तालुक्यातले शेतकरी माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. काका, काय नेमकं मागणी करायचं आहे शासनाला? साहेब, या महिनाभराच्या पावसामुळं शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकाच्या वर पाणी गेले, त्याच्यामुळं सगळे पिकं कुजून गेले. शेतकऱ्याने महागडं बियाणं खात घालून सुद्धा आज शेतकऱ्याच्या हातामध्ये शून्य उत्पादन मिळत आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल होऊन आज रस्त्यावर आलेला आहे. शासनानं ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये जे शेतकऱ्याला आश्वासन दिलं, तुमचा 7/12 कोरा करतो असं सांगितलं, परंतु या निवडणुकीचं भान विसरून त्यांनी शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली नाही. आणि याबरोबरच शेतकऱ्याला अनुदान तयारीमध्ये नाही. शेतकऱ्याच्या आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. पुन्हा एकदा मी मारुती पांडे यांच्याकडे जाणार आहे. यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील संबंध शेतकरी एकत्र आलेले आहेत, महाराष्ट्र शासनाचा निषेध करत आहेत. आपल्या मागण्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची आतोनात प्रयत्न सुरू आहेत. मात्र शासन किती तळमळीने या शेतकऱ्यांकडे पाहतं हे मात्र आपल्याला बघणं महत्वाचं ठरतंय, औचित्याचं ठरतंय. पांडेजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे आलो आहे. वाटतंय का तुम्हाला की तुमची खरंच दखल हे इथलं सरकार घेईल म्हणून? आणि आम्हाला तर सरकार दखल घेईल असं वाटत नाही, कारण हे लबाडाचं सरकार आहे, अत्यंत लबाड आहे. 2016 मध्ये मराठवाड्याला मंत्रिमंडळाची बैठक फडणवीसांनी घेतली आणि त्यावेळेस सुद्धा सप्टेंबरमध्ये खूप मोठं नुकसान झालं मराठवाड्याचं. तिथं फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितले की मराठवाड्याला हे पॅकेज देऊ, इतके कोटीचं पॅकेज देऊ, 1000 कोटीचं देऊ. प्रत्यक्ष 1 रुपयाही दिला नाही. पेपरच्या बातम्या माझ्याकडे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे, त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. जर शेतकऱ्यांनी मोठं जन आंदोलन उग्र, कारण सरकारला फक्त आंदोलनाची भाषा कळते. आजकाल महाराष्ट्रात ट्रेंड काय, ज्यानं कोणी मोठं आंदोलन केलं त्याच्याच मागण्या मान्य करायचं. आमचं शेतकरी एकी नाही, म्हणून हे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. परंतु हे सर्व जाती धर्माचे शेतकरी बांधव आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये आपली वज्रमुठ, एकीची वज्रमुठ करून या सरकारच्या विरोधात संघर्ष करतील. आमच्या मागण्या मान्य होजे कोणा सरकारला, इथल्या लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला आम्ही सळो की पळो करून सोडो. हा समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, कशाला 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग? आमच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला पैसे नाहीत. शक्तीपीठ महामार्ग बळजबरी शेतकऱ्याच्या छातीवरून तुम्ही घेऊन चाला. काय आवश्यकता आहे मला सांगा? तुम्ही वॉटर ग्रेड कोण मागितलं? मेट्रो कोण मागितलंय? तुम्हाला लाडक्या बहिणीला कुणी निवेदन दिली होती पैसे द्या म्हणून? लाडक्या बहिणीला कुणी निवेदन, आंदोलन, मोर्चा केले का? आज बिहारमध्ये एका महिन्याला 10,000 रुपये काल मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं. इलेक्शनचा प्रोपगंडा, निवडणूक जिंकायचं म्हणून त्यांनी ते सोन केलंय. पण इतकी दिवस तो जीएसटीचा सुद्धा तुम्ही उत्सव साजरा करता. तुम्ही लावलं कशाला जीएसटी 18%? आता म्हणता 12% केलो, 5% केलो. लाजा वाटल्या पाहिजे तू साहेब. खरं सांगतो, लबाड किती बोलाव, काय कराव? मला तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही खरे पत्रकार आहो, तुमचा आवाज मी बातमी ऐकला, तुमची बातमी म्हणजे चांगला आहे. त्याच्यामुळे मला एकच विनंती करायची आहे, आमचा सगळे सामान्य गोरगरीब शेतकऱ्याचा हात जोडून कळकळीची विनंती आहे. सरकारला बी आहे, मोदी सरकारला बी आहे, फडणवीस साहेबाला आहे, तुम्हाला सर्व मीडियाला आहे. तुम्ही जाऊन बघा आमचं तेरुखाट, आमची 25 एकर जमीन पूर्ण खर्चून गेले. तुम्हाला व्हिडिओ आहेत, माझ्याकडे फोटो आहेत, सगळे मी तुम्हाला टाकतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की बाबा सरकारनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सरकार मायबाप असते, संकटाच्या काळात सरकारनं आपलं उभं राहिलं पाहिजे, एवढीच भूमिका आमची आहे. आणि नाही आलं तर आम्ही जळकोटला मोठा मोर्चा 15 दिवसात, त्याच्यापेक्षा मोठा 10,000 शेतकऱ्याचा मोर्चा काढू. त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा बोलू आणि सरकार तहसील मधून आम्ही उठणारच नाही. शेवटी आम्ही आत्मदान करू, परंतु उठणार नाही. बघताय ना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
आणि अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्या वेळेस तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी शेतकऱ्यांना लालूच दाखवलं होतं की तुमचा सातबारा जो आहे तो आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर कोरा करणार आहोत, तुमच्यावरती जे कर्ज आहे ते आम्ही कर्ज माफी करणार आहोत, मग तुम्हाला असंच म्हणायचं का आता शेतकऱ्यांनी क्या हुआ तेरा वादा वो कसम हो विरादा, हेच म्हणत शेतकऱ्यांनी तुमच्याकडे झुलायचं का? अजून किती दिवस शेतकऱ्यांनी तुमची वाट बघायची कर्जमाफीसाठी? नक्कीच या बातमीची दखल घेऊन महाराष्ट्र शासन जागा होईल असं मला वाटतं. पुन्हा तुम्ही तुमच्याकडे येतोय. हा बोला चेअरमन, पीक विम्याचे 3 ट्रेगर कमी केले. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा झाला. त्या दौऱ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये संबंध 7 तालुके आहेत. त्या तालुक्यामध्ये जळकोट तालुका हा डोंगरी तालुका आहे. या डोंगरी तालुक्याची दखल मुख्यमंत्री माननीय या राज्याचे मुख्यमंत्री व या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या काम करत असताना एक शेतकऱ्याची ताण भूक आणि या संकटाच्या वेळी त्याने एक काम केलेलं आहे की निलंगा तालुक्यामध्ये 2 आमदार आहेत, अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील यांच्या शबासकीसाठी मुख्यमंत्री यांनी औषधामध्ये आपलं काम या जळकोट तालुक्याच्या डोंगरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची अतिशय नुकसान होऊन या तालुक्यामध्ये नदीकाठीच्या भागामध्ये तिरुका या ठिकाणी या तालुक्यामध्ये 4 लोक मृत्यू झाले. मृत्यूच्या पाहणी किंवा त्यांचं साठवण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळाला नाही आणि या जनतेला ज्या विलक्षण काळामध्ये सातबारा कोरा करू, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये देऊ असे आश्वासन देऊन या शेतकऱ्यांची दिशाभूल करणं हा महापाप आहे. तरी एक कळकळीची विनंती आहे की या शेतकऱ्यासाठी आपण फेरविचार करून सर्व शेतकऱ्यांना कागदाची दिशा देऊन कागदावर भूलताप करून KYC करा, अपडेट करा, अनेक भानगडी सांगून शेतकऱ्याला संकटात आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सरसकट अनुदान देण्याची आपण सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो आणि आज संपतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, जळकोट, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.